निलेश लंके बोलतोय. काय झालं आमच्या वाळकीला ते जुंदरे वस्ती सगळे वाहून गेलं. तर आपल्याला आता सध्या नाही काय तर त्यांना तात्काळमध्ये ना ती लाईट चालू करून द्यावं लागणार आहे. आपलं जरा स्टाफ वाढून ती लवकर केबल बिबल वाढून ओढून द्यावं लागेल करून. करा बरं तेवढं फास्ट करा बरं जरा. तिथं आपला स्टाफ बी वाढून कल 12 बजे तक होना चाहिए. राइट राइट सर राइट सर राइट. ओके. किती लेवलला काम चांगलं मला पण आहे पण काय तुम्ही समजायचं त्या टायमाला इथंच बरोबर पडायचं फोन लागलाय. अरे ते जुन्नर काय तू आम्हाला एखादी गाडी पाठवा ना. चांगला तुम्ही वाचवलं. लोकांचं जमीनदोस्त झाले पण आमच्या पशूची सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमच्या गाया वाहून गेल्या. लोकसुद्धा बचाव कार्य आल्यामुळे लोकांचा जीव वाचला. पण ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्यभर कष्टातून काहीतरी रोजीरोटी उभी केली ते सगळं धूळदान झालेले. शेतीमालाचं नुकसान झालं. तुम्ही पाहिलं असं आमचं जुंदरे मळा आहे या मळ्यातील लोकांच्या जमिनी वाहून गेल्या. म्हणजे असं वाटतं आता आपण ज्या भागामध्ये उभा आहे जर तुम्हाला विचारलं तर इथं जमीन होती का नाही तुम्ही म्हणणार इथं जमीन नाही इथं वडा होता. अशा प्रमाणात मोठमोठाले वाळूचं खडे वाहून आलेत. इथं काही गाड्यासुद्धा वाहून आलेल्या आहेत. तरी अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. संबंधित मंत्री महोदयांना आणि अधिकाऱ्यांना आता तात्काळ त्या दिवशी सुद्धा मला ज्यावेळेस कळाले मी दिल्लीत होतो
तत्काळ अधिकाऱ्यांना सांगितले की नुसते पंचनामे करून जाणार नाही. पंचनामे एका बाजूने शेतकऱ्यांचं समाधान होतं, पण ते ठराविक कालावधीमध्ये होतं. पंचनामे नुसते पंचनामे करून जाणार नाही, तर त्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. कारण का आपण पाहतो आता बरेच शेतकरी मला इथे सांगतात आमचा पंचनामा झाला, पंचनामे आणि नुसते कागद काळे करण्यात अर्थ नाही. आता लोकांना मदत मिळाली पाहिजे.